हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक जनास्थानांतू खरदूषणांगेले हत्या रामान संहार म्हणून येता रामान केल्लेले थंय तर काणी पळयली त्या वेळाक तांगेलेकू खरदूषणांगेलेकलो नचर अकंपन म्हळेल राक्षसू तो सुरेख धाविलो रामान ताका मारने आशिल्ले पळय ताणे लेखचे हांव रामाले दुखून चुकून धावलो म्हणून जाल्यार रे हांकां कसा जाला म्हणून सांगू एकलो पुणे आसुकाना पुरे देवालो खेळ यो तशी अकंपन राक्षसू रावणा लागीं थंय आयला लंकेक आनी सांगता जनास्थानांत खरदूषणाकनी तागे लुट्ट आशिल्ले 14,000 राक्षसांकय कोणके एकलो रामकय ताणें मारले म्हणून सांगून सांगता। तशी लंके प्रवेश केला रावणाले राबला म्हणटा जनास्थाना आशिल्ले राक्षस प्रेहत जलींची खरोय मेल्लो आबेकलो कशकी चुकोवन घेवन येयलो दूषण गेल्लो भारी कोप येता ताका रावणाक कोण तो सगळे जनास्थान लई केल्ले युद्ध करून इंद्र की कुबेर की विष्णू की कोण तो म्हाका प्री करून म्हाका इतले बाद दिवन मिगेल जनास्थान वायट करून बारी सुकार आसता वतांनी हांव कालाक कालो म्हणटा तो कालाक कालो म्हळ्यार मृत्यूक मृत्यू म्हणून तशी अग्नीकय हांव लासून घालता तशी वाऱ्याचे एक वेग आसा पळय त्या वयर राबयता हांव वारे चलन शिलवरी करता सकड म्हणून म्हणटना तो कोप येयला पळोवन अकंपनाक भंय जाता सुरवेक म्हाका कसले कोर नोका म्हाका भंय दी म्हणटा कडेरी रावण ताका भंय दितकी मागीर कसो जाल्ले सर्वय तो सांगतरस ते राम आनी लक्ष्मण म्हणून म्हणलेले दोनी भाव कयतानी थंय पुरे आयक पडता हांव ते पुरे विचारसून आयलो म्हणून म्हणटा जाल्यार युद्धा एकलो येयलो म्हणून म्हणटा तेदना तो सांगतरस तसल्यार एकल्यान येवन मेकल तितली सैन्य मारका जाल्यार तागे लोट देवते कोणी येयली वेपळे इंद्रादी देवते कोणी येयली वेपळे म्हणून म्हणटना तो सांगतरस ना 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 एकलो युद्ध आयलो निजावन तागेल्या तशीची तागेली इतलो चंदू तागेली इतलेची गुण तागेल्या बरी लक्षण सकड आशिल्लो एकलो भाव आसा जाल्यार तांणी जनास्थाना ओटू येवन राबिली जाल्यार युद्ध करतना रामान मात्र जनास्थानाचे राक्षसाक मारलेले कोणीय देवते तागेले सहाय्याक येनीची म्हूण सांगून सांगता आनी कशी अद्भुत पराक्रम तागेले रामाले म्हणून सांगता एकलो युद्ध करून पराक्रम दाखयला ताणें राम तेदना तशी त्या पुऱ्या आयकतना रावणाक जोर कोप येवन तो सांगतरस हांव एर्दूस वचून रामाल संहार करता म्हणटना तेदना कंपनू ताका एक बायल आसा भारी चंदी सीता म्हूण सांगिली म्हणून सांगतरस तो सीतेले चंदाई सकडी सांगता आनी पळयतना गंधर्व स्त्री देवता स्त्री अप्सरे दानव कोणेय तिका दानव स्त्री कोणेय तिगेल समान जावन वचचें म्हणलेलें न्हंची ना सम सांगता जाल्यार सगळे लोकांतू सीतेक तुलन करची तशी एकी स्त्री ना म्हणून हांव सांगता तीक बी न्ही तूं हांगा हाण
तूं तिका वारडी करून घेतली म्हूण जाल्यार मागीर रामू तागेले बायल ना म्हूण सांगून तोच जेवन तोच मरत वापस तूं मारका म्हणना ताका म्हूण म्हणटना रावणाक बारीक संतोश की सांगता जय जय हांव एकलो वची दंडकारण्य वता सारथी घेवन आनी तिका हांगा म्हगेले महानगरी लंकानगरीक तिका हाडटा म्हूण म्हणटना रावण सकाळ जेवका जाल्यार तो तागेले रथार बैसून सुरवेक ताटकील पूत मारीचाल आश्रमाले वता. मारीचू रावणाला निंगिता कसं खातीर तूं हांगा येयला कसले मिगेला सांगना नशी तूं हांगा येयला जाल्यार कसं की काम आसका न्हय म्हणून तेदन तो सांगतरस खराल न्ही दूशणाले हत्य जालेले विशय रामाल निमती सांगता आनी ताका एक बायलच कई बारीची चंदीस कई तिका अपहरण करून हाडची म्हूण लेखला म्हणून तेदना तो सांगता की हे रामणेश्वरा तुका कोणें सीता अपहरण करच्याक सल्ले दिल्लेले तो तुगेले मित्र म्हूण तूं लेकून बरो न्ही जावन शत्रू फुडें तूं ताका कसं की केला ताजे अपमान तुका तुगेले वयर काडचे खातीरची त्या अपमानाच्या गितान काडचे खातीर तुका हे सल्ले दिला ताणें वचून रामाबायल सीतेक अपहरण करून हाडी म्हूण सांगून तुका असले कार्या प्रोत्साह केलेलो कोणें खंडीत तो तुगेलो शत्रू म्हूण म्हणटरस तो न्हय री शत्रू न्हय मित्र जाल्यार मेल्लेले हे न्हिदलेले सर्पा तोंडा हात घालून दांतो काडी म्हूण सांगतावे न्हिदलेले वागाक धरून हाडी म्हूण सांगतावे ना न्हय तुका असले कोण माते घाल्ली पळय भारी कश्ट हे तूं जायना ताका हाडूक तो सिंह शी सांगचे जाल्यार तो नरसिंहशी ताका तागेले काम कसले म्हूण म्हळ्यार सिंहान विंगड मृगा मारनिवे तशें मारचें आनी एक रितीर सांगचे जाल्यार रामू पाताळांतय आसूचे सागरशी थंय भितर थंय वचून ताका सगळे सागरा वचून कसोच म्हूण सोदचें जाता तशीची रामाल स्थैर्य पराक्रम कितलेस म्हूण कोणाकय सांगू जायना म्हूण सांगून हांगा इतले पुरो रावण कसं करता मारीच्यान इतली बुद्धिवाद सांगली न्हय नाका हे विशय म्हूण सांगून लंका पट्टणा चमकलो आनी अरमनी प्रवेश केले पळय सुरवेक सीतापहरणाची दुर्बुद्धी तागेले मना घालेल्या कंपनान आतां शुरपणेक ते येयली रामान थंय पळिल्ली नव्हती तिणें रामान 14,000 राक्षसां मारलेले त्रिशिरासाक करदूषणांक सर्व जनां मारलेले पळोवन एक मोड गुडगुडेल्या पशी जोर बॉम्ब मारतरच ती पळयता तिका उद्वेग जाल्ला कोणाकय करूं सादिना तिले काम वो कोण केकलो राम हाणी करून दाखयला न्हय म्हूण सांगून सीदा रावणाले वता ती कई लंकेक वचून थंय तो उपरीगेर बसला कई पुराय अरमने उपरीगेर सर्व सचिवांक घेवन बैसला तो देव गंधर्व खंयच्या कोणाकय जाल्यार युद्धांत तो अजय जावनस तशी पळयतना कालस्वरुपी यमुशी तो दिसता ताका देवासुर संग्रामांत पुरय तत्वळी देवासुराल देवतेल ಒಟ್ಟು युद्ध कोरून इंद्राल वज्रायुधाची कितली की पेट्ट तागेले हातार आस ताजी गुर्त आजी काही आस मात्र न्ही ऐरावतान ताका तागेले हरद्यांतू ऐरावतान इंद्राले ऐरावतस न्हय ताणें रावणाला हरद्याक ताजे दांत घालून कोंकिलेले गुर्तू तें आसा पळोवच्याक 10 ಮತ್ತೆ 20 हात ताका छत्र चामर धरून बैसल्यांची काजळा मुठुशी कळकळो शरीर जलरी तेजस्वी शरीर कೈ बरी आभरण घाल्ला अंगाक ते कळये शरीरारी ते आभरण उद्देन दिसतरस पर्वता पशी होडशी दिसची रावण थंय बैसूनस विष्णुले चक्रा गुर्तू समीत तागेल्या अंगारी आस आनी कितले म्हणटाचे एक नमने पराक्रमी म्हणून वाल्मिकी दिताची पर्वत काण युद्ध करता कೈ तो देवती ताका पळयल्यार भिताच कೈ अधर्मांतू कशी धर्मिश्ट मणस तशी अधर्मांतू सर्वश्रेष्ठ तो परस्त्रींक पळयल्यार जायना तो परस्त्रींक पुराय घेवन वारडीक करून घालता जेवो बलात्कार करता तो तसलो मात्र न्ही यज्ञ खंय जाता म्हूण कळटा पळय देवाल खातीर यज्ञ खंय जाता म्हूण कळटा थंय वचून यज्ञ विघ्न करून सोडता तो पातालाचे भगवतीपुरा समीत तो रिगला कೈ वासुकीक पराजय करून तक्षकाक सोलसान तागेले तक्षकाल बायले समीत अपहरण केल्लो तसलो म्हूण कैलास पर्वता वचून कुबेरा सोलसान
खंय गेल थंय व्हरच्याक जेवचें असल तागेलें एक पुष्पक विमान म्हूण आसा त्या परण कोर्नळा कुबेरालें चैत्ररथ उद्यानवन थंय आशिल्लें सरोवर नंदनवन देवतेंगेल कितली की सकट विंगड विंगड वरून आल्या तागेलें पुरे तंग तंगेली काक उद्यानवन म्हूण आसता तें पुराय नाश करचें तितलें नाश करून घालाक ताणें तसलो रावण तो म्हूण सांगून सुरवेक 10,000 वर्ष तपस्वी करून ब्रह्माक तागेले मातेची खतोर न्हू अर्पण करचें शिलकी ताणें आनी ब्रह्माक संतुश्ट करून वर घेतला ताणें कसलें म्हळ्यार मनुश्य आनी मांकड तांकां सोण व्हरलेले प्राणी पक्षी सरीसृप देव दानव गंधर्व पिशाच कोणाले निमती संग्रामान तूं म्हाका मरण विचानज म्हूण सांगून सांगला ताणें तशी कोणीय याग करताची देवते तांगेले बल चडता म्हूण कळ्ळी कुडले यागाची नाश करता ब्राह्मणाक खंय खंय पळयल्यार हत्या करून सोडता निर्दयू प्रजे तागेले प्रजेंकय तो चंद करून पळयना तशी सर्व लोकाक भयंकर सर्व लोक भयंकर म्हळ्यार पराक्रमांत न्हय लोक सगळे नाश करच्यांत आनी जनांक बाद दिवच्यांत तो भयंकर जावन आसा तसले रावणू येतर बैसला उपरी गेली सुरपणिकी पळयता ती खंय गेल्यार थंय तिका निर्भय जावन संचार कर हांव आसा म्हूण सांगून जनस्थानान तूं राब म्हूण सांगून तिगेले बामणान विद्युत जिफान मेल्ले कुडले तूं जनस्थानान तूं राब म्हूण तिका जनस्थान दिवन तुगेले कुश आशिल्ली तशी तूं भोवून सुका म्हूण तिगेले रक्षणा खातीर दिल्लेले करा दूशणादी राक्षस ते सर्व जना मारला म्हूण म्हणटना ती आतां निर्भय जावन ते धुळटे आशिल्ले तिका भंय जालें सीदा रावणाले आयली आनी लक्ष्मणान म्हाका कसो करून घाल्ला पळय म्हणून सांगता आनी म्हाका विरूप करून सोडला पळय म्हूण सांगता तेवय कशी सांगता ती भारी कोपान येयल्या ती ताका सांगता कय तूं सगळो दिसून तुगेलें सुख पळय स्वैराचारी तूं कोणालें नियंत्रण ना तुका निजावन कसो जाल्ला म्हगेले भयणी कशी आसाची भाव कशी आसाची कसलें नाका तुगेलें सुख मात्र पळय तूं केन्ना पडलेलं ग्राम्येषु भोग्येषु सक्तम कामव्रतम महीपतीम तूं ग्राम्य भोग म्हळ्यार ग्राम्य भोग म्हळ्यार ग्राम्य म्हूण म्हणलें कुडलें हांगा इंद्रिय ग्राम इंद्रियाचे सुखा विशयान तूं आसक्ती चड तुगेले मना कशी आसा तशी चलता तूं तसलें रायाक प्रजावर्ग कोणें मन्नण दिताचें म्हूण लेखलावे तशें जावन तूं कसलें कर्तव्य कोरका तें सकाळान तूं अनुश्ठाना हाडल्यार मात्र तुका तुगेले प्रजावर्ग पुरे मर्याद दिता हांगा तूं राज्याचे रक्षणेक ती सांगता अयुक्तचारम दुर्दर्शम अस्वाधीनम नराधिपम तूं गुडचारा दवरलावे गुडचारा दवरलेले जाल्यार तांणी खंय कसो जाल्ला तुगेले देशाचे मुल्ल्याचे सांगता आशिल्ली नवे तशें सांगिल्लें जाल्यार म्हगेले हे विशयी तुका कळत आशिल्लें नवे म्हणटना तूं गुडाचारा दवर न्ही म्हण जालें बाई वे तशें जावन तूं मात्र न्ही तुका कितले नमने शत्रू आसाची देवती तुगेले शत्रू गंधर्व तुगेले शत्रू दानव तुगेले शत्रू म्हणटना तितली जनाक शत्रू करून घेतला गुडाचारा सम दवरना नाशिल्लो तूं कसो रायो तुका कसलेची बुद्धी नाव तुका कसो चेडूपण म्हूण लेखलावे गुडाचारांनी नानशे राज्यभार करचे म्हणून ती सांगता कय अयुक्तचारम मन्ये त्वं प्रकृती ही सचिवे ही व्रतम कोणाक खंयची राया गुडचारनाच की कोशना की तो नीतिवंतू नाही की तसल रायो मूर्ख तो म्हूण सांगता रस मनुष्याल रायांक पळतू तांणी पुरे चाराले गुडचारान दवरून घेवन पुराय तांणी सुरेखाची कसं कसो जाल्ला म्हूण सोदून काडताची तुगेल्या नंचिना दिसता ना नसल्यार तुका जनस्थाना नाश जालेले तुगेले जन थंय आशिल्ले ते 14,000 राक्षसाक रामान मारलेले तुका कसले कोत ना कितकी थंय आशिल्ले ऋषींक पुरे तुगेले भंयान दुखून ताणें अभयप्रदान दिला आतां दंडकारण्य सगळेची राक्षस मुक्त जावन पुरे ऋषी मुनी एकडे तेकडे भोंवतर आसाची आनी आमगेले जनस्थान मात्र लय करून घाला ते रामान तूं हांगा बैसून तुगेले सुख मात्र पळय तुगेले देशाचे तुगेले राज्य जावन आशिल्ले जनस्थानाचे एक भयंकर दुरंत तुका कसो म्हूण कळ्ळी तूं अशेंसून तूं राय जावन कसलें प्रयोजन ना म्हूण सांगून ती सांगता मात्र न्ही सांगता रस कसलें म्हूण म्हळ्यार एक पंथ न्हेसून उडयल वस्त्र अशी तागेले कार्य करना नातील रायो म्हूण म्हणटा रस
तशी शत्रूंक उपेक्षा करता जाल्यार विशयांतू आसक्ती दवरून घेवन आसा जाल्यार देशकाल विभागाचे परिज्ञान ना नातल्यार गुण म्हळ्यार खंयचे दोश म्हळ्यार खंयचे म्हणून सांगून निर्धार करूं जायना नातल्यार तसल रायल राज्य विपत्तांत पडटा म्हणटाची तुका आतां खंयची विपत्त लाग गेला तशें जावन तुका कसं कोरका म्हणून कळना नशी तूं बुद्धीहीन जाल्या वरें वर्तन करता म्हणून अशी सीदा जागेल दोश ಎದುರೆದ್ರಾಕ ದಕ್ಕೈಲ್ನವೆ ಎಗ್ಗಡ तो आलोचन करून बसतके रावण कसले म्हूण चावून हें कसलें समनय में हांव केल्लेलें म्हणून बसला कोणाल मदेन तूं मात्याल मदेन तूं जोर कोप येता तूं कसं न्ही रामू रामू तागेल बल तागेल रूप तागेल पराक्रम सकट म्हणटा कोण तो दंडकारण्या कशी प्रवेश केलो ताणें कशी ताणें युद्धांत तूं तितले राक्षसा संहार केल्ले कसले आयुध घेवन येयला आतां पुरय बाई तुका हें विरूप कोण केलेलें बद कसं म्हूण सांग म्हाका समची म्हूण म्हणटना ती रामाल विशय पुरय सांगता तागेले कोदंड म्हणलेले एक चंद बिल्लू आस म्हूण म्हणटा युद्ध करतना हांव पळयलां जाल्यार ताणें बिल्लू एका बतळेक देखून काणू बाण मारलेले कसले कळना एक नमनी विशनसी तशी तितली वगी कशी इंद्रान पावसो पाडून सर्व नाश करतकी तशी एक क्षण भितरी भणा पावस येवन कितकी राक्षसा ताणें लय केलेलें हांवें पळयलेलें तशी पुराय जनाक मारले ताणें म्हाका सोडला म्हळ्यार हांव स्त्री म्हळ्यार खातीर सोडला तशें जावन तुगेले हांगा हांव येवचें जाला जाल्यार तुका एक विशय गोतसवे तुगेले सगळेची हें अंतपुरांत रामाल बायलेल तसल चंदी कोणेय ना तिगेले तोंड कितली चंद तिगेले अंग कितली चंद तिगेले रुपान तूं तिगेले सामान्य जेवची सगळीची तिनी लोकांतूय ना तसले एक नमनी चंदी बायल आसता का तुका तें गोतसवे सगळे भुंयचेर मान्य देव गंधर्व सगळे लोकांत म्हणत यक्ष किन्नर खंयची स्त्री आला तूं इतली चंदी चियल्ली ना तशी कोणाक कोणाल बायल ती जतकी ती तांकां हर्ष दित म्हळेल खंडीत आतां रामाले योगू तसले चंदी बायल रामाक मेळ्ळिली म्हूण सांगून आतां तुगेले अंतपुरांत इतली स्त्री हांव खांडवरला ना सीतेल आसली एकच चंदी स्त्री पूण तुगेले अंतपुरांत ना तुगेले बायल मंडोदरी समीत सीतेल उंगुश्टे इतलेय चंदी ना म्हणटना तूं सुरवेक कसं करका म्हणून म्हळ्यार सीतेक अपहरण करी त्याची केल्लरी रामू तेदना तोच जावन तुगेले धिकड येता युद्धाक सकट म्हणटना हा कसले कोर काय हें म्हूण सांगून रावण कसं करता कसले जेवो सुरवेक शुर्पणखेन सांगेल तशी कोरका जाल्यार सुरवे म्हगेले मंत्रीवर्गाले निमका म्हूण सांगून ताणें कसल कोरका म्हणून एक मंत्रीवर्गाले ताणें निमगुचक आसा निमगून खंयचे आतां आमी लेखील कार्या गुण कसलो आसा दोश कसलो आसा बलाबल कशें आसा हे पुरे एक निर्धार आयला मात्याल्या पळय निमगून आनी कसल कोरका म्हूण ताणें निर्धार करून गेले तो कसो करता म्हूण म्हळ्यार कोणाकय कळना नशी ते अश्व शाले वता आनी एक रथ सिद्ध करी म्हूण सारथीक सांगता एक क्षण भितर सारथी ताका जाय आशिल्ली तशी एक रथ काणू खंयच्यो ताणें जाय म्हळ्यार तसल रथ काणू ताका गोडांनी बांदून ताणें तयार केला तशी खंय जाल्यार वच्चा जेवची तसले घोडूनय ते हेसरगत्ते म्हणटाचे ते मागीर रावणाले ते रथ तांडूची हेसरगती पुराय तांणी पिशासा तोंडाचके तशी तो रावण ते हेसरगत्ते वयरी हेसरगत्ते आशिल्ले तसले रथार बैसून तो समुद्रा तीराले थंय वता थंय ते समुद्र तीरा वचून ते चंद समुद्र तीरांत तो वचून पावला थंय सर्व देवते पुराय जन थंय भोंवचे तसले तीर ते तसल कडेन वचून पावन थंय एक व्हड वटवृक्ष पळयता 100 योजन विस्तार ते वटवृक्ष आसा फुडें गरुड एक हस्ती खावच्या म्हूण सांगून आनी व्हड कासव खावच्या म्हूण सांगून घेवन येवन ह्यांचे वटवृक्षाचे कोंबेर बशिल्लो ते गरुडाले आनी गरुड बसलो हस्ती बसली व्हड कासव ताजी पळय जडावण चड जातना
त्या ಕೊಂಬೆची ಮೊಳ್ಳಿಗೆ ತೈತದನ ವೈಖಾನಸ ಮಾಲಕಿಲ್ಯ ಮರೀಚಿಪ ಧೂಮ್ರ ಮಳಲೆ ಪರಮ ಋಷಿ ಪುರೆ ಬೈಸು ನಶಿಲಿची तांक त्यातनं तांगेल वैरी अयो पडतं मे म्हणलेलं अनुकंपान गरुडू त्या 100 योजना इथले होड गेल्लो घेऊन तो उब्बूनू चमकल काही आणि दूर एक बेटेगराल प्रदेश आशिल्लो ताणें कंडाबटे बादितलीची त्या कोंबी थंय पडोवन तांकां पुरे नाश केलो ताणें म्हणून म्हणटाची तशी कोण तो गरुडू म्हूण सांगून आनी सांगला हांगा तोच गरुडू भारी संतोशारी अमृत घेवन येयलो त्या वेळी कशी सुरक्षीत जावन नाशिल्लें अमृत महेंद्र इंद्राले भवना दुखून घेवन येयलो तो तसले गरुडान कुडको केल्लेले ಕೊಂಬೆचे चिन्ह तई सुभद्र म्हूण म्हळेलें त्या ಕೊಂಬೆ खंयचे गरुडान बैसून कुडको जेल पळय त्या ಕೊಂಬೆचे चिन्ह आनी कितें शीस कुडकी जेल्लो जागो त्या वटवृक्षात नांव सुभद्र म्हूण थंय रावण वचून पावला मागीर थंय दुखून समुद्राचे तेकडचे तीरा वता थंय एक आश्रम आसा राक्षस थंय मारीचो थंय वचून पावलो मारीचो ताका आतिथ्य सत्कार सकट करता मागीर मारीच्याले तो सांगता काही हे मारीच्या मेगेल्ले हांव एक तुगेले एक आश घेवन येयला कसं म्हळ्यार आतां म्हाका कांय उपाय ना म्हणटा पळय तितले आर्त जाल्लो हांव आतां तुवें म्हाका सहाय करता म्हूण सांगता पळय मेगेले जनासनान तुला मेगेले भाव कर दूषण शूर्पणखी त्रिशिरस राक्षस तांणी पुराय थंय वास करूं नाशिल्लो तांगेलो ओटो 14,000 राक्षस वास करूं नाशिल्लो तुका गोत्तशिल्लो आतां कोण एकलो राम खंय थंय येयला ताणें तागेले बाण बिल्ल बाण घेवन सर्व जाणां मारून सोडला बी 14,000 राक्षस मान न्ही करदूषण त्रिशिरस सकट जाणां मारला आतां ताजे नंतर ती तेजेल्या वडणें आशिल्लें आमगेले शूर्पणखी नांक कानू सकट कुडको करून तिका विरूप करून सोडला ताका भारी चंदी बायलच काय थंय दुखून तिका अपहरण करून हाडचें म्हूण लेखला तशें जावन तूं म्हाका सहाय करता म्हणून न्ही तो सांगता जाल्यार मारीचो बिल्लो ताका तोंडा पयशी सुकली काय एक पंता भयान रावणा पळयत तो आनी तो कसले हित उत्तर आसा पळय तें तो सांगतलो आसा पळय तितली सुलभ ना कोणाकय मारचें न्ही तेमी रामाल तसले एक पराक्रमी तागेले बायल सीतेक घेवन येवचें सकट तितली सुलभ ना जाल्यार तूं सांगील खातीर हांव ಒಪ್ಪುಯೇತ ಜಲರಿ कशी उपूज म्हूण म्हाका कळना तुका तेदन रावण ताका सांगता तुका कसन ती सहाय कोरका म्हाका म्हूण सांगता पळय तूं एक भांगराचे जिंकी जेवका तुगेले आंगारी बेळ्ळी म्हळ्यार हाजे सिल्वराचे चुकी जेव आशिल्ले तसले भांगरा जिंकी जा सीतेले तर एकडे तेकडे भोंव मृगरुपी तूं तांतू कांचन मृग म्हणटना सीते खंडीत म्हाका तें मृग जाय म्हणून रामाले खंडीत निमगिता राम आनी लक्ष्मण राम सोडून लक्ष्मण आसना म्हणटा दोग जन तांणी वरां मनांत वता म्हळें खंडीत त्या वेळार सगळेच निर्जन जावन आशिल्ले त्या रानांतू सीतेक कसलेच एक अपहरण करूंक आयस जायना अशी कसले टेन्शना ना अशी तिगेलें अपहरण कार्य करता मागीर बायल ना म्हूण म्हळेले विशया निमती मस्त दुख्खीत जाता पळय राम तेन्ना तो निर्बल जातना मागीर दुख्खानाची त्या वेळार ताका मारला सी जाल्यार हांगा मारीच मागीर भिता भिवन कसन उल्लोच म्हूण कळना तेन्ना तो सांगता खंय सुलभः पुरुषः राजन् सततं प्रियवादिनः प्रियस्य च पत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ केदनाय सुलभः पुरुषः राजन् सततं प्रियवादिनः थंड तक उतर उल्लोचे म्हणटाची तसल जन मस्त मेळटाची जिवनांतू जाल्यार अप्रियस्य च पत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ सांगील विशय वयीची वयशिल्लो विशय जाल्यार
सत्य सुचो विषयी जाल्यार बारी अप्रिय ऐकूच्याक जाल्यार वाडणे आशिल्ले आशिल्ले सांगता म्हणस तसल जन मेळचे भारी कश्ट तुका पुराय अशी तशी म्हूण सांगून तुका प्रिती तुगेल्या मनाक संतोश जेवची तशी उरलो न्हू तुका मांकड करचे जन चड म्हूण त्या रितीर तो म्हणटरस मागीर म्हणटकच तूं समा एक गुढाचारांक नियमन केला निजावन केलेले जाल्यार तुका तो राम कितलो बलिश्ट म्हूण म्हळ्यार कळतशिल्लें सगळेची भुंयचे सुचे राक्षसांक क्षेम करता म्हूण तूं कसं सांगचें रामाक बायले तूं व्हेल्लें म्हूण म्हळेलें कोपान सगळे लोक राक्षस रहित करतो तसल बलिश्ट तो ती जनक सुता सीता तुका नाश करचे खातीर जन्म आयल्या कितकी कोणाक गोतू तशें जावन आतां त्या सीते निमित्त म्हाका कसलें संकट जायना न्हय म्हाका कसलें कश्ट जायना न्हय म्हणून म्हणटा खंय तो तशी आनी म्हणटरस तूं निरंकुश म्हूण म्हळ्यार म्हाका गोतस कामरुपी म्हूण म्हळ्यार गोतस म्हाका म्हणटना तुका तसले एक निरंकुश जावन आशिल्ल्याक तुका अधिपती जावन घेवन ते आतां सगळे लंकी नाशचत की कसले तितले स्वेच्छाचारी तूं दुराचारी तूं पापिश्ट तूं तुगेले प्रजावर्गांक तुगेले लंकेक तुजी नाश करतकी म्हण म्हाका दिसतरस तूं म्हणलें म्हणके राम तागेल्या अन्नान ताका बहिष्कृत केलेलें न्हय लोकमर्यादा मिकून तो आयलोय न्हय तो धर्मचारीची तो लुब्ध न्हय तो दुश्शील न्हय क्षत्रिय कुलाक कंटकूय न्हय तो कलंकय न्हय तो कौसल्य आनंदवर्धन राम म्हणटाची सहज जावन धार्मीक तो भारी लायक गूण आशिल्लो कोणाले खंयचे विशयांत खंयचे विशयांत कठीण जावन वर्तन करिना तो कोणाकय एक दोश तो करिना तसल राम तागेलो आन सत्यवादी दशरथ कैकेयीन ताका वंचन केलेलें तशें जावन अन्नान दिलेलें उत्तर सत्य करचे खातीर रामान सर्व भोग त्याग करून दंडकारण्य प्रवेश करका जाल्लें म्हणले कुडले राम दड्डू तो जितेंद्रियत ना तागेले विशयांत पुराय जनान पट्टी सांगला म्हूण तूं लेखला ती तुगेल चुकी शिवाय रामाल न्हय म्हूण सांगता राम म्हळ्यार तो विग्रहमान धर्म तो मूर्तिमत्त जावन आशिल्लो धर्म तो साधू पुरुश तो तागेले पराक्रम केन्नाय व्यर्थ जायना ताणें बाण सोडली म्हूण जाल्यार ते बाण वापस ताजें काम करना अशी येना तसले एक सर्व तागेले आयुध समीत ताणें सांगिल्ली तशी आयकताची म्हणटना तूं कशी ते रामाक मारता जेवो वैदेही हाडता ते पळय तूं कशी लेखली रावणा तितली सुलभ ना पळय आतां सुरवेक कसो कोरका म्हळ्यार तुकाय मंत्री आसाची विभीशणाल इतलो चांग भाव आस धर्मिश्ट जनतांनी तांकां आनी सचिवांक तुगेल्या मंत्र्याक पुराय एक आपोवन एक उतर तांगेले वट बैसून एक समालोचनी म्हणटा आमी मिटींग म्हणटा पळय तें करय आनी तुगेले निर्धार थंय सांग तांणी कसल सकट आलोचन दिताचें म्हूण पळय तांणी जायत म्हूण म्हणटावे पळय मागीर सर्व विशय विमर्श करून मागीर एक विमर्शनी करून आलोचना करून मागीर एक निर्धार येवका तेच्यान खंयची लायक खंयची लायक न्हय म्हूण म्हळेले निर्धार तुवें कोरका तशें जावन सुरवेक पुराय जनाले उत्तर घे सलहे घे आनी एक निर्धाराक यो म्हूण सांगून ताका मारीच्यो सांगतरस तशी मारीच्यो इतले सांगता जाल्यार तागेले अनुभव कसो की आसूं का रामाल विशयांत ते तो सांगता ते कसले म्हूण म्हळ्यार फायच्या दिसा पळया आमी आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।